कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्यकांत शंकर जगताप यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत आज होती। वेळेत परतफेड न केल्याने हे घर ताब्यात घेतले आहे। लवकर परतफेड न झाल्यास या घराचा लिलाव करण्यात येईल। सूर्या, अरे काय रे? दादा, ह्यात आपण 5 लाखाची उचल घेतल्याचं लिहिलंय। सूर्या, खरं सांग, धनुच्या लग्नासाठी पैसे उचलले नाहीस ना तू? होय मामा, धनुच्या लग्नासाठी मी 5 लाखाची उचल घेतली देसाईंकडनं। खर्च वाढत चालला होता आणि पैशाची गरज होती म्हणून मी उचलले। अरे पण मला वाटलं नव्हतं हे मला असं बांधून घेतील म्हणून। अरे मी त्या पेपरवर अंगठा दिला तर त्या पेपरमध्ये हे सगळं लिहिलं हे मला माहीतच नव्हतं। अरे पण सूर्या, अरे एवढं पैसे आणणार कुठनं तू? अरे दादा, एवढी मोठी रक्कम उद्यापर्यंत कसं जमवू शकतो आपण? तू जा। अगं तू का नाही थांबवलं सूर्याला हे सगळं करताना? तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी पैशाची व्यवस्था केली। काय एवढं पैसे? हा, ते सगळं सांगतो नंतर। हे बघा, आपल्याला घर महत्वाचं। पैसे मी जमा केलेत, पैशाची बॅग घरामध्ये आहे। ती बॅग आपल्याला बाहेर काढायची असेल तर कुलूप तोडायला लागेल आपल्याला। नाही नाही, आपल्याला असं नाही करता येणार। अरे ह्या कायद्याच्या गोष्टी आहेत त्या, आणि कायदा किती कडक असतो तुला माहित आहे ना? आपण जर जबरदस्ती कुलूप फोडलं ना तर सगळ्यांना आपल्याला जेलात जावं लागेल। एक काम करूया, आपण त्या देसाईकडे जाऊया, त्यालाच विनंती करूया आणि त्याला सगळं सांगूया। बरोबर आहे तुमचं मामा। सूर्या, चल आपण त्यांच्याशी बोलून घेऊया। तू जा। अगं तू यायची काय गरज नाही, एवढं मोठं काय काळजी करण्यासारखं नाही झालेलं। काय त्यांना जायचं आणि सांगायचं कुलूप काढा, आम्ही तुम्हाला पैसे देतो, एवढंच आहे ना मामा? आपण दोघं जाऊया, चल। दादा, आपलं घर वाचल ना? भागू, दादावर विश्वास आहे ना तुझा? काम करा तुम्ही, सकाळपासून थकलायचा सगळे, तुम्ही आराम करा। पप्पे, सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जा आणि चहा पाण्याचं बघ। चल दादा। दादा, आम्ही पण येतो तुमच्या। पप्पी ये, आलो मी, आलो। दत्तू, काय म्हणून हिला होकार दिलास र? नाही म्हणजे आपलं काय काय बघितलंस? काय नाही। असं कसं? काहीतरी बघितलं असेल की याच्यात? काय आवडलं सांग की आम्हाला। अहो बोला की दाजी, एवढं काय लाजतंय? काय आवडलं आमच्या धनु दीदीत? की अख्खी धनु दीदीच आवडली? हा राजू, आलोच जरा दमल्यासारखं होते, जरा तोंडावर पाणी मारून येतो। आलो। चल चल जिम, तुला गरम पाणी देते करून, चल। चला सरबत पिऊन घ्या सगळ्यांनी। आज माझ्या दादाच्या लग्नाच्या आनंदात दिवसभर सगळ्यांचं तोंडवट ठेवायचं असं ठरवलंय मी। थांब यमू, मी मदत करते। आले। धनु दीदी, वहिनी, चेहरा किती कोमजून गेलाय तुझा। हे घे सरबत पी। आता कसं सांगू, माझा चेहरा भुकेपायी कोमेजलाय। लय भूक लागली देवा। लग्न झालं की असं वेळेवर खायला मिळत नाही का? धनु दीदी, अगं पे की सरबत, काय झालं? हा, पिते की। पोरी, कामं समजी येतात ना तुला घरातली? आत्या, आता हे काही येडे का विचारायची? मग तर बघायचा कार्यक्रम झालाच नाही। माणूस सगळ्या शंका प्रश्न कार्यक्रमातच विचारतोय, पर इथं
सरळ तारीख ठरवून लगीन लावून मोकळं झाला असा तुम्ही. काय ग पुरी, म्या काय प्रश्न विचारला तर तुला काय अडचण आहे का? वय वय विचारा की, तुम्हाला काय पाहिजे ते विचारा. सूर्यकांतराव, गळ्याचे पाणी आलं की इथे आता वर वाढवायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बेकायदेशीर काही करत नाही. जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिले ना त्याप्रमाणेच मी वागतोय. अहो देसाई साहेब, मी तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणतच नाही. अहो पैसे घरामध्ये, तुम्ही कुलूप तरी काढा आधी. नाही नाही नाही, पहिल्यांदा पैसे मग घर. अहो मला सांगा, तुम्ही कुलूप काढल्याशिवाय मी पैसे कसे देऊ तुम्हाला? साधं गणित आहे अहो. आता कुठल्या शब्दात सांगू यांना मी? देसाई शेठ, एक काम करा, तुम्ही ना आमच्या बरोबर आमच्या घरी चला, म्हणजे तर तुमचा आमचा विश्वास बसेल का नाही? हा हा, तुम्ही घरी चला, कुलूप उघडा, पैसे घ्या, म्हणजे विषय संपला. हा, तुमचेच पैसे तुम्हाला मिळतील. चला तर घरी. एकतर तुम्ही मला ना, मला आता काय बोलायचं नाही आणि वाद नाही वाढवायचा मला. तुम्ही चला घरी. बरं ठीक आहे, चला. शेतात गेलीस का कधी? परडी कवा करतात? कधी करतात? अगं पीक काढायच्या आधी करतात. शेताला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून विहिरीत सोडतात. शेत आणि विहीर वर्षाच्या शेवटी आपल्या पिकाचं आपल्या पदरात दान टाकतात म्हणून. अच्छा, कळलं का? घ्या, हे बी माहित नाही हिला. वय कळलं की. अगं शेतातलं माहिती नसेल, दुसरं काहीतरी विचार की. आपली रीतरिवाज, सणावारांची नावं काय ठाव आहेत का? हिवाळ्यात कुठला सण येतोय? हिवाळ्यात हुरडा. हिवाळ्यात पण हुरडा भासतो का नाही? हुरड्याचाच सण असतो. तुम्हाला सांगते, अशी ताजी कवळी कंच का नाही भाजून बडवली जातात आणि मग त्यातनं पडणारे टपोरे दाणे ते खाल्ले जातात. हा, तर ते नॉर्मली साधे खाल्ले का नाही तरी बी चालतं. पण जर तुमच्याकडे एखादा लिंबू असेल ना, तर तो मस्तपैकी असं त्याच्यावर पिळायचा, 1 नंबर लागतं बघा. अशी चव ना की 2-3 दिवस तरी तुमची जीभ ती चव विसरणार नाही. लिहून देते. आणि एकदा का हुरडा पार्टी संपली की त्यानंतर त्याचं पीठ बी बनवता येतं. हा, ते दाणे वाळलेले असतात ना, त्याला भरडून त्याचं थालीपीठ करते. काही लागतं माहितीये, आमची राजू करते ना. आणि एकदा का तिने ती थालीपीठ केली की मला ना असं अटॅकच येतो. असं वाटतं की लगेच जाऊन ताव मारावा त्याच्यावर. आणि त्यात जर त्या थालीपीठाच्या एका बाजूला दही आणि एका बाजूला उसळ असेल तर मग विषयच संपला बघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.